निवेदन देण्यात आले, काय विषय आहे? नांदेड जिल्ह्याचे जे स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ विधान परिषदेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये जे 452 मतदार आहेत त्यापैकी बरेच मतदार त्यांच्या घरी आम्ही प्रचाराला गेलो असता सापडत नाहीत, ते नगरपालिकेत भेटत नाहीत, ते महापालिकेत नाहीत, ते गायब कुठं झाले. कारण त्यांच्या घरच्यांनासुद्धा आम्ही विचारपूस केली, त्यांनासुद्धा माहीत नाही की नगरसेवक गेले कुठं. नवीन लोकशाहीचं म्हणजे निवडणूक आयोगाचे एक नियम आहेत की एखाद्या मतदाराला तुम्ही सहलीला नेणं हेही आचारसंहितेचा भंग आहे. तर असं प्रस्थापित जे उमेदवार आहेत त्या मतदाराला म्हणजे त्यांना फूस लावून, त्यांना वेडं बनवून, त्यांना पैशाचं आमिष दाखवून हे गायब करतायत, सहलीला घेऊन जात आहेत. असे सर्व नगरसेवक गेले कुठं, की त्यांचा घातपात झाला की काय, नेमकं काय झालं त्यांच्याशी. म्हणून आम्ही आज ऑब्झर्वर मॅडम जे आपल्याकडे आहेत त्यांना आम्ही आज भेट घेतलेली आहे आणि त्यांना एक रीतसर निवेदन दिलं आहे की या मी उमेदवार असल्यामुळं हे मतदार मला भेटत नाहीत. हे नगरसेवक जे सन्मान्य सदस्य आमचे आहेत ते गेलेत कुठं. काही जण म्हणतात गोव्याला गेले, काही जण म्हणते गुवाहाटीला गेले, काही जण म्हणतात तिरुपतीला गेले, देवदर्शनाला गेले. अशा अनेक अफवा आहेत की अफवाच आहेत की कारण आम्हीसुद्धा आमच्या टीमनंसुद्धा त्यांना फोन केले, काही जणांचे फोन उचलत नाहीत, काही जण नॉट रिचेबल आहेत. हे गेले कुठे, यांचं अपहरण झालं की काय, की यांच्यासोबत काही घातपात होऊ नये म्हणून आपण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना सूचना द्याव्यात, यांचे लोकेशन ट्रॅक करावं आणि यांना सुखरूप घरी आणावं. यासाठी आम्ही लेखी निवेदन आज ऑब्झर्वर मॅडमला दिलेलं आहे. लोकशाही आहे वा जिवंत आहे असं वाटतं का तुम्हाला? माझ्यापेक्षा जास्त आपण मीडियाचे प्रतिनिधी आहात. आपणालाच कळतं आहे की मीडियामध्ये विविध वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात की नगरसेवक सहलीला गेले, गायब झाले. अशाने लोकशाही जिवंत राहणार आहे का? ज्या लोकांनी यांना सगळ्यांना निवडून दिलं, नगरसेवक बनवलं, त्या लोकांचा कुठेतरी घात होत आहे असताना वाटतं. कारण या निवडणुकीमध्ये 3च उमेदवार आहेत, 2 उमेदवार तर नगरसेवकसुद्धा नाहीत. कारण हे इलेक्शन नगरसेवकातला आमदार जाऊन नगरसेवकाच्या समस्या सभागृहात जाऊन मांडायच्यात विधानसभेमध्ये, त्यासाठी नगरसेवक प्रतिनिधी आवश्यक आहे. मी या 3 उमेदवारापैकी एकमेव असा उमेदवार आहे की स्वतः जो नगरसेवक आहे. नगरसेवकाच्या जे सकाळपासूनच्या संध्याकाळपर्यंतच्या अडचणी असतात, जे इथले CO असतील, इथले आयुक्त असतील, जे काम करत नाहीत, हे कुठेतरी विधानसभेमध्ये त्या नगरसेवकाचे प्रश्न मांडण्यासाठीही इलेक्शन्स आहे, निवडणूक त्यासाठी आहे. विधान परिषदमधून नगरसेवक प्रतिनिधी गेला पाहिजे. नगरसेवक प्रतिनिधी जर गेला तर त्याच्या समस्या ते जाणकार असतो, तो जाऊन विधान परिषदेत चांगल्या भूमिका मांडू शकतो. यापैकी हे दोन्ही उमेदवार जे आहेत ते नगरसेवक नाहीत, त्यांना काय समस्या नगरसेवकाला समजणार. आणि हे घोडेबाजीचं जे राजकारण केलं आहे की आज मला लाज वाटते की जनावराचं, गाढवाचं, घोड्याचं, मांजरीचं, कुत्र्याचं, डुकराचं, बकऱ्याचे जसे रेट लावतात तसे आमच्या सन्मान्य नगरसेवकाचे रेट चालू आहेत. काही जणांना टोकन देत आहेत, लाख 2-2 लाखाचं टोकन देऊन आमच्या कानावर आलं की लाख गायब केलेले, त्यांचं अपहरण केले. हे पैशाचं आमिष दाखवून जर असे इलेक्शन्स होत असतील तर हे लोकशाहीला मारण्याचं काम हे करत आहेत. लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजे, एवढंच आमचं प्रशासनाला म्हणणं आहे. म्हणून सन्मान्य ऑब्झर्वर मॅडमची आमची भेट घेतली की या नगरसेवकाचे CDR काढा, हे कुठं गायब झाले, त्यांना कोण किडनॅप केले याची चौकशी करण्यासाठी आम्ही आज निवेदन ऑब्झर्वर मॅडमला दिलेलं आहे.